मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. इयत्ता 12वी भाग 3 ब मागणीची लवचिकता म्हणजेच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. प्रस्तावना. मागील प्रकरणात तुम्ही वस्तूची किंमत आणि मागणीचा संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो असं अभ्यासलंय. एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणीत किती प्रमाणात घट होते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत किती प्रमाणात वाढ होते हे आपल्याला मागणीच्या नियमावरून समजत नाही. अशा प्रकारे मागणीचा नियम हा वस्तूची किंमत व मागणी यातील संख्यात्मक संबंध स्पष्ट करण्यास अपुरा पडतो. म्हणून प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी मागणीची लवचिकता ही संकल्पना मांडली. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना. एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करतो. मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत आणि इतर घटकातील बदलांचा मागणीतील बदलावर होणारा परिणाम दर्शवते. प्राध्यापक मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात वाढते, तसेच ज्या प्रमाणात किमतीत वाढ होते त्यानुसार मागणी जास्त अथवा कमी प्रमाणात घटते. यालाच मागणीची लवचिकता असं म्हणतात. वरील व्याख्येवरून वरील व्याख्येवरून असं स्पष्ट होते की मागणीची लवचिकता ही तांत्रिक संकल्पना असून ती किंमतीतील बदलामुळे मागणीतील बदलावर होणाऱ्या परिणामांचे मापन दर्शवते. दुसऱ्या शब्दात किंमतीतील प्रमाणशीर बदलांमुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता म्हणतात. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. 1. उत्पन्न लवचिकता. 2. छेदक लवचिकता आणि 3. किंमत लवचिकता. पहिली, उत्पन्न लवचिकता. उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या संबंधाला उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. उत्पन्न व्यतिरिक्त मागणीवर परिणाम करणारे अन्य घटक स्थिर असतात. हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते. तुम्हाला माहिती हवं म्हणून. धन उत्पन्न लवचिकता म्हणजेच सर्वसाधारण वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर वाढते. ऋण उत्पन्न लवचिकता कनिष्ठ वस्तू ज्याची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर घटते. आणि शून्य उत्पन्न लवचिकता म्हणजेच अत्यावश्यक वस्तू ज्यांची मागणी वाढत्या उत्पन्नाबरोबर स्थिर राहते. 2. छेदक लवचिकता. छेदक लवचिकता म्हणजे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य म्हणजेच पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या मागणीत घडून येणारा बदल. हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते. मागणीची छेदक लवचिकता म्हणजेच अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल अपॉन ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. तुम्हाला माहिती आहे का? धनात्मक छेदक लवचिकता म्हणजेच पर्यायी वस्तू उदाहरणार्थ चहा आणि कॉफी. ऋणात्मक छेदक लवचिकता म्हणजेच पूरक वस्तू उदाहरणार्थ चहा आणि साखर. शून्य छेदक लवचिकता म्हणजेच असंबंध वस्तू म्हणजेच चहा आणि पुस्तकं. 3. किंमत लवचिकता. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते किमतीतील प्रमाणित बदलांमुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असं म्हणतात. हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते. मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. 1. अनंत संपूर्ण लवचिक मागणी. किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत संपूर्ण लवचिक मागणी असं म्हणतात. उदाहरणार्थ, सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढत जाते. मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे, जी मम या मागणीत वक्राने दर्शवली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. 2. संपूर्ण अलवचिक मागणी. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ, किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणतीही बदल होत नाही. मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. आकृती 3.12 मध्ये दर्शवल्याप्रमाणे मम हा मागणी वक्र य अक्षास समांतर असतो. अक या किमतीस अम ही मागणी आहे.
किमतीमध्ये अक आणि अक 2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. एक एक लवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकंच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एक एक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरण, किमतीत 50% ने घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. आकृती 3.13 मध्ये दर्शवल्याप्रमाणे क क एक हा किमतीतील बदल आहे, तर ब ब एक हा मागणीतील बदल आहे. हे दोन्हीही बदल एकसारखे असल्याने म म हा मागणी वक्र एक एक लवचिक मागणी दर्शवतो व तो आयताकृती परिवल्याचा असतो. 4. जास्त लवचिक मागणी. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरण, किमतीत 50% ने घट झाल्यास मागणीत 100% ने वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. आकृती 3.14 मध्ये दर्शवल्याप्रमाणे ब ब एक हा मागणीतील बदल क क एक या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे मम हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो. या प्रकरणात मागणी वक्र पसरट असतो. 5. कमी लवचिक मागणी. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरण, किमतीत 50% ने घट झाल्यास मागणीत 25% ने वाढ होते. मागणीची किंमत लवचिकता इज इक्वल टू मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. आकृती 3.15 मध्ये दर्शवल्याप्रमाणे ब ब एक हा मागणीतील बदल क क एक या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे. म्हणून मम हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. मागणीच्या किंमत लवचिकता मोजमापाच्या पद्धती. 1. गुणोत्तर शेकडेवारी पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी ही पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये मागणीतील शेकडा बदलाला किमतीतील शेकडा बदलाने भागाकार करून मागणीची लवचिकता मोजली जाते. शेकडेवारी पद्धतीला प्रमाणित पद्धत असंही म्हणतात. ती खालीलप्रमाणे स्पष्ट करता येते. मागणीची लवचिकता म्हणजेच मागणीतील शेकडा बदल अपॉन किमतीतील शेकडा बदल. तुम्हाला माहिती आहे का? मागणीची लवचिकता मोजण्यासाठी शेकडेवारी पद्धतीचा वापर करताना खालील मुद्दे लक्षात ठेवा. 1. मागणीच्या लवचिकतेचे मूल्य हे ऋणात्मक असते. मागणी वक्र हा ऋणात्मक असतो, पण सुसूत्रता येण्यासाठी ऋणात्मक चिन्हाकडे आपण दुर्लक्ष करतो. 2. मागणीची लवचिकता ही केवळ संख्येत असते. वस्तूची किंमत व त्याची संख्या मोजण्यासाठी ती कोणत्याही मापनावर अवलंबून नसते. 2. एकूण खर्च पद्धत. ही पद्धत प्राध्यापक मार्शल यांनी विकसित केली आहे. मूळ किमतीला वस्तूवर येणारा खर्च व बदललेल्या किमतीला होणारा खर्च यांची तुलना करून मागणीची लवचिकता ही मोजता येते. एकूण खर्च म्हणजे किंमत व मागणी यांचा गुणाकार. या संदर्भात मार्शल यांनी खालील संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अ. जास्त लवचिक मागणी. जेव्हा वस्तूच्या किमतीतील बदलामुळे एकूण खर्चात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता एकपेक्षा जास्त. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त असते. आ. एक एक लवचिक मागणी. जेव्हा किंमत कमी होते किंवा वाढते, एकूण खर्चात बदल होत नाही किंवा स्थिर राहतो. मागणीची लवचिकता इज इक्वल टू 1. येथे मागणीची लवचिकता 1 असते. बदलामुळे एकूण खर्चात घट होते तेव्हा ती कमी लवचिक मागणी असते. मागणीची लवचिकता इज लेस दॅन 1. अरे, मागणीची लवचिकता 1 पेक्षा कमी असते. येथे मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते. हे खालील उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करता येतं. तक्ता क्रमांक 3.4 मध्ये उदाहरणार्थ अ मध्ये मूळ किंमत 10 तर मूळ मागणी 6 नग आहे. म्हणजेच वस्तूवर 60 रुपये एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 20 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 5 नगापर्यंत कमी होते व 100 रुपये एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा जास्त असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आहे. म्हणजे ही जास्त लवचिक मागणी.
उदाहरणार्थ, ब मध्ये मूळ किंमत 30 रुपये तर मूळ मागणी 4 नग आहे. म्हणजे वस्तूवर ₹100 एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 40 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 3 नगापर्यंत कमी होते व ₹120 एवढा एकूण खर्च होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चा एवढा असल्याने मागणी एक लवचिक आहे. उदाहरणार्थ, क मध्ये मूळ किंमत 50 रुपये तर मूळ मागणी 2 नग आहे. म्हणजे वस्तूवर ₹100 एवढा एकूण खर्च होतो. जेव्हा किंमत 60 रुपयापर्यंत वाढते तेव्हा मागणी 1 नगापर्यंत कमी होते व एकूण खर्च ₹60 एवढा होतो. हा एकूण खर्च मूळ खर्चापेक्षा कमी असल्याने मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी आहे. म्हणजे ही कमी लवचिक मागणी आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. बिंदू पद्धत. प्राध्यापक मार्शल यांनी मागणीची लवचिकता मोजण्याची आणखी एक पद्धत विकसित केली आहे. तिला बिंदू पद्धत किंवा भूमिती पद्धत असंही म्हणतात. कारण गुणोत्तर पद्धत आणि एकूण खर्च पद्धतीत आपण मागणी वक्रावरील एखाद्या बिंदूची लवचिकता मोजू शकत नाही. या पद्धतीत खालील सूत्राच्या सहाय्याने मागणी वक्रावरील बिंदूची लवचिकता मोजता येते. बिंदूची मागणी लवचिकता म्हणजेच मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर अपॉन मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. अ. रेषीय मागणी वक्र. जेव्हा मागणी वक्र हा रेषीय किंवा सरळ रेषा असतो तेव्हा हा मागणी वक्र य अक्षरावर म बिंदूपर्यंत, क्ष अक्षरावर म बिंदूपर्यंत वाढवता येतो. मागणीची किंमत लवचिकता क्ष अक्षरावर 0 आणि य अक्षरावर अनंत लवचिक असते. या मम रेषावरील प्रत्येक बिंदूची लवचिकता वेगवेगळी असते. हे खालील आकृतीत दर्शवलंय. 2. आरेखीय मागणी वक्र. जेव्हा मागणी वक्र हा आरेखीय स्वरूपाचा असतो तेव्हा मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी दिलेल्या बिंदूला स्पर्श करणारी क ब ही स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा य अक्षरावर क बिंदूला स्पर्शरेषा काढावी लागते आणि ही स्पर्शरेषा व अक्षरावर क बिंदूला आणि क्ष अक्षरावर ब बिंदूला स्पर्श करते. मागणीची किंमत लवचिकता इज इक्वल टू स्पर्श रेषावरील बिंदूपासूनचे खालचे अंतर अपॉन स्पर्श रेषावरील बिंदूंपासूनचे वरचे अंतर. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. मागणीची लवचिकता अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यातील महत्त्वाचे स्पष्टीकरण खाली दिले आहे. 1. वस्तूचे स्वरूप. वस्तूंच्या स्वरूपानुसार जीवनावश्यक वस्तू, सुखसोयीचे वस्तू आणि चैनीच्या वस्तू असे वर्गीकरण केले जाते. जीवनावश्यक वस्तू उदाहरण अन्नधान्य, औषधं, पुस्तकं इत्यादींची मागणी अलवचिक असते. सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू उदाहरण कार, अत्तर, सुगंधी द्रव्ये, फर्निचर इत्यादींची मागणी लवचिक असते. 2. पर्यायी वस्तूंची उपलब्धता. जेव्हा वस्तूला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध करून असतात अशा वस्तूंची मागणी सर्वसाधारणपणे लवचिक असते. उदाहरणार्थ, लिंबू सरबत, उसाचा रस इत्यादी. पण वस्तूला बाजारात जवळचा पर्याय उपलब्ध नसेल, उदाहरणार्थ मीठ, तर अशा वस्तूंची मागणी अलवचिक असते. 3. वस्तूचे अनेक उपयोग. एकाच उपयोगासाठी असणाऱ्या वस्तूची लवचिकता कमी लवचिक असते. विविधोपयोगी वस्तूंची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरण कोळसा, वीज इत्यादी. 4. व्यसनाच्या वस्तू. सवयीच्या वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरणार्थ व्यसन, अंमली पदार्थ इत्यादी. 5. टिकाऊपणा. टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरण फर्निचर, धुलाई यंत्र इत्यादी. तर नाशवंत वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरण दूध, भाजीपाला इत्यादी. 6. पूरक वस्तू. एक गरज पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंना मागणी केली जाते. अशा पूरक वस्तूंची मागणी अलवचिक असते. उदाहरण मोबाईलची किंमत कमी झाली तर सिम कार्डची मागणी वाढू शकते. 7. उपभोक्त्यांचे उत्पन्न. उपभोक्त्यांची उत्पन्न पातळी उच्च असेल तर मागणी अलवचिक असते. उच्चभ्रू व्यक्ती आणि गरीब व्यक्तींच्या मागणीवर किंमत बदलाचा परिणाम क्वचितच होतो. 8. गरजेची तीव्रता. ज्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते त्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते. उदाहरण औषध. ज्या वस्तूची गरज कमी तीव्र असते त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरण मोटार गाडी. 9. कालावधी.
सामान्यपणे असे सांगता येईल की कालावधी जेवढी अधिक तेवढी मागणीची किंमत लवचिकता अधिक असते आणि कालावधी जेवढी कमी तेवढी मागणीची किंमत लवचिकता कमी असते. कारण उपभोक्त्याच्या उपभोग प्रवृत्ती दीर्घ कालावधीत स्वस्त व पर्यायी वस्तूंच्या बाजूने बदलू शकतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. घटकाची उपलब्धता जर याचं स्वरूप जास्त असेल तर अधिक लवचिक मागणी होते आणि जर याचं स्वरूप कमी असेल तर कमी लवचिक मागणी होते. तसंच वस्तूचे स्वरूप जर अत्यावश्यक वस्तू असेल तर कमी लवचिक मागणी होते आणि चैनीच्या वस्तू असतील तर अधिक लवचिक मागणी होते. सवयी जर सवयीच्या वस्तू असतील तर कमी अलवचिक मागणी होते आणि सवयीच्या नसलेल्या वस्तू असतील तर अधिक लवचिक मागणी होते. कालावधी जर अल्प कालावधी असेल तर कमी लवचिक मागणी होते आणि दीर्घ कालावधी असेल तर अधिक लवचिक मागणी होते. उपभोग पुढे ढकलण्याची शक्यता जर हे शक्य असेल तर अधिक लवचिक मागणी होते आणि जर अशक्य असेल तर कमी लवचिक मागणी होते. वस्तूचे उपयोग जर याचं स्वरूप अनेक असेल तर अधिक लवचिक मागणी होते आणि जर विशिष्ट असेल तर कमी लवचिक मागणी होते. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादक, शेतकरी, कामगार आणि शासनाला मोठ्या प्रमाणावर उपयोगी असते. खालील घटकांवरून संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करता येते. 1. उत्पादकासाठी महत्त्वपूर्ण प्रत्येक उत्पादक तो विक्री करत असलेल्या उत्पादनांची किंमत ठरवत असतो. ही ठरवताना त्याला मागणीची लवचिकता उपयोगी ठरते. जर वस्तूची मागणी जास्त अलवचिक असेल तर तो किंमत अधिक ठरवेल. तसंच जर वस्तूची मागणी अलवचिक असेल तर तो किंमत कमी करेल. जर उत्पादक मक्तेदार असेल तर त्याचे मूल्यभेद धोरण भिन्न बाजारपेठातील मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असते. 2. शासनासाठी महत्त्वपूर्ण कर लागू करताना देशाचे अर्थमंत्री या संकल्पनेचा वापर करतात. ते त्या वस्तूंवर कर आकारतात ज्यांची मागणी तुलनेने अलवचिक असते. कारण अशा वस्तूंच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही. अर्थमंत्री कराद्वारे सहजपणे महसुलात वाढ करू शकतात. 3. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवताना महत्त्वपूर्ण मागणीच्या लवचिकतेची संकल्पना उत्पादन घटकांच्या किमती ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. ज्या उत्पादन घटकांची मागणी लवचिक आहे त्यांच्यापेक्षा ज्या उत्पादन घटकांची मागणी अलवचिक आहे त्यांचे मोबदले जास्त असतात. उदाहरण, ज्या कामगारांच्या उत्पादनाची मागणी अलवचिक आहे त्यांच्या वेतनात सहज वाढ होते. 4. विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी मागणीची लवचिकता उपयुक्त ठरते. किमतीमध्ये वाढ करता येतील अशा अलवचिक वस्तूंची निर्यात देश करतात. उदाहरणार्थ, ओपेक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संस्थेने अनेक वेळा त्यांच्या किमतीत वाढ केली आहे. देशाचे आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी देखील या संकल्पनेचा उपयोग होतो. 5. सार्वजनिक सुविधा रेल्वेसारख्या अलवचिक मागणी असणाऱ्या सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत उपभोक्त्याचे शोषण टाळण्यासाठी सरकार एकतर अनुदान देते किंवा त्यांचे राष्ट्रीयकरण करते. 6. उत्पादनातील खर्चाचे प्रमाण वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी अलवचिक असते. उदाहरण, वर्तमानपत्र. जेव्हा वस्तूवरील खर्चाचं प्रमाण जास्त असेल तर मागणी जास्त लवचिक असते. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.